नमस्कार मित्रांनो, तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सारंग आणि सावली नेमकं कोणामुळे आले एकत्र. आणि मित्रांनो, नेमकं गेल्या 8 वर्षापूर्वीचा जो भूतकाळ होता, नेमकं हे सगळेजण कसे विसरले आणि नेमकं यांना एकत्र येण्यासाठी कोणी भाग पाडले. तर मित्रांनो, हे आज आपण पूर्णपणे बघणार आहोत. तरी व्हिडिओला पूर्णपणे बघा. तर मित्रांनो, आज इकडे बबलू काका अमृताला आणि ओवीला घरी घेऊन येतो आणि तेवढ्यात मित्रांनो आता ते घरात डायनिंग टेबलवर बसतात आणि बबलू काकांनी अमृता वहिनीला एक चांगला चाय बनवायला सांगितलेला असतो मित्रांनो. तर अमृता वहिनी तिकडे किचनकडे जाते आणि चाय बनवायला टाकते. तर तेवढ्यात आता ती तिकडे चाय टाकून येतच असते. तर तेवढ्यात आता इकडे मोनिका यांना भेटते आणि मित्रांनो, मोनिका आता या तिघांना म्हणते, कशी काय चालू आहे तुमच्या तिघांची सवारी. आजकाल तुम्ही तिघं खूप एकत्र बाहेर हिंडत आहात. आणि त्यानंतर आता बबलू काका मोनिकाबरोबर बोलत असतो आणि तो तिची मस्करी करतो आणि तिला म्हणतो, सध्या पेट्रोलचे भाव भरपूर वाढलेले आहेत, तर मला तुमच्याकडून. पण आता मित्रांनो, तेवढ्यात मोनिका मध्ये शब्द उचलते आणि म्हणते, आता काय मी तुला पेट्रोलचे पैसे देऊ. तर आता हा इकडे हसत म्हणतो, मला पेट्रोलचे पैसे नको, पण मला तुमच्या डोक्याचा एक केस हवा आहे. अशी मस्करी करत तो बोलत असतो. तर तेवढ्यात तिथे अमृता वहिनी येते आणि ती तिथे उभीच असते. तर बबलू काका तिला म्हणतो, अगं वहिनी, चहा नको ठेवू, मला एक महत्त्वाचे काम आलेले आहे, ज्यामुळे मला आता बाहेर जावं लागेल, त्यामुळे मी आता निघतो. आता मित्रांनो, इकडे तेवढ्यात बबलू काका परत बोलतो आणि तिथून बाहेर जातो. आणि इकडे आता मोनिका या दोघींवर रागवलेली असते, कारण तिला मोनिकांनी मोनिकाने ओवीला गुरुकुलमध्ये बघितलेलं असतं. गाण्याच्या क्लासमध्ये तिला बघितलेलं असतं आणि मोनिकाच्या डोक्यात आता असे विचार येतात की यामागे सर्वात मोठा खेळ हा अमृताने रचलेला असतो, असं तिला वाटत असतं. कारण मागं ज्यावेळेस यांना गाण्याच्या क्लासला जाण्यासाठी पकडलं होतं, तर त्यावेळेस मित्रांनो अमृताचाच हात होता यामागे. त्यामुळे मोनिकाला पण आता सध्या तिच्यावर शक आलेला असतो आणि मोनिका अमृताला त्या ठिकाणावर टोमणे मारते आणि तिथून निघून जाते. आणि मित्रांनो, आता इकडे गुरुकुलमध्ये काही मंजुळा कमिटीचे अध्यक्ष म्हणून 4-5 माणसे आलेली असतात. मित्रांनो, त्यामधील एक माणूस इतका दारू पिलेला असतो की त्याला काही सुधरत नसते. आणि मित्रांनो, त्यांना कोणीतरी काहीतरी चुकीची खबर दिलेली होती की जर काही भूत वगैरे असेल तर पंडित जगन्नाथ म्हणून माणूस या गावामध्ये राहतो आणि तो सर्व भूते पळवून लावतो, अशी कोणीतरी त्यांना खबर दिलेली होती. पण ती चुकीची होती. त्यामुळे ते गुरुकुलमध्ये जगन्नाथला भेटण्यासाठी आलेले असतात. आणि ज्यावेळेस ते आले होते, ज्या वेळेस तिथे ते गेट शेजारी येतात, तर त्यांचा आरडाओरडा ऐकून जगन्नाथ बाहेर येतो आणि जगन्नाथ त्यांना ओरडू लागतो, काय रे, कशासाठी आले तुम्ही. तर ते माणसं ज्या भूताला आपल्या गावातून हटवण्यासाठी जगन्नाथची मदत घेण्यासाठी आले होते, तर ते जगन्नाथला बघूनच आश्चर्यचकित होतात मित्रांनो, कारण त्यांनी आत्तापर्यंत जगन्नाथला कधीच बघितलेलं नव्हतं. आणि त्यांना वाटतं जगन्नाथ कोण. तर ते म्हणतात, यांनाच विचारून बघू आपण. ते जगन्नाथलाच विचारतात की जगन्नाथ कोण. तर जगन्नाथ त्यांची मस्करी काढतो आणि म्हणतो, काय रे, काय काम आहे तुमचे. आणि ते भरपूर ओरडू लागतात, कारण जगन्नाथने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ते एकत्र देऊ लागतात आणि तिथे हे करतात, गोंधळ करतात. आणि यांची गडबड ऐकून मित्रांनो आता अबीर तिथे येतोच. आणि मित्रांनो, तर त्याला तिथे एवढा आवाज ऐकून राग येतो आणि तो तिथे मोठ्याने ओरडतो आणि ओरडू लागतो आणि म्हणतो, गप्प बसा, कोण आहात तुम्ही आणि कशासाठी आलात. आणि का इथे काय गावाचा बाजार भरलेला आहे. जेवढा आवाज बाजारात नसतो तेवढा आवाज तुम्ही इथे करत आहात. तुम्हाला काही पटतंय का. असं बोलून तो तिथे त्यांना शांत करतो आणि म्हणतो, आता एक एक मिळून उत्तर द्या. तर त्या मंजुळा कमिटीचा अध्यक्ष, तो शहाणपण माणूस, आता सांगू लागतो की आमच्या गावात एक भूत आहे मंजुळा नावाचं, तर त्यांनी आम्हाला 2 दिवसापासून खूप त्रास द्यायला चालू केलं आहे. आणि मित्रांनो, असं म्हणताच. आणि आता मित्रांनो, आता अबीर म्हणत असतो की अहो, मला पण बघायचं असतं की भूत कसं असतं, की त्याला 2 पाय असतात का, त्याचे पाय सरळ असतात की वाकडी. असे म्हणतो मी, मला बघायचं असतं की तो भूत नेमकं चालत आलेला असतो की हवेत उडत की काठीवर आलेला असतो. मला सांगा की भूत असा वाकडा चालतो की सरळ चालतो. मला बघायचं असतं की भूत कसं असतं. त्यांची मस्करी काढतो आणि शांत बसतो. आणि आता एवढं सगळं त्यांचं प्रवचन ऐकून जगन्नाथ म्हणतो, थांबा, आता तुम्ही मला एकदा माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्हाला कोणी सांगितलं माझ्याबद्दल. तर ते म्हणतात, मला माहीत नाही, आम्हाला माहीत नाही. तर जगन्नाथ म्हणतो, जाऊ द्या, कोणी पण सांगितलेलं असू द्या, पण याबद्दल मी तुमची काही मदत करू शकत नाही, कारण मी फक्त पत्रिका बघतो आणि नेमकं त्यांचं भविष्य काय घडणार आहे तेवढंच मला ठाऊक असतं मित्रांनो.
असं तो म्हणतो. तर असं भूत वगैरे जादूटोणा मला जमत नाही, परंतु मित्रांनो जगन्नाथ आता त्यांना अशा पंडिताचा नंबर देतो जो अशा भूतांना पकडण्यास नेहमी यशस्वी होत असतो. आणि आता तो त्यांना नंबर देतो आणि त्यांचा पत्ता देतो आणि तिथून ते निघून जातात. आणि मित्रांनो आता इकडे तुम्ही तर बघितलं होतं की मोनिका ज्या ओवीला गाण्याच्या क्लासबद्दल पुन्हा कळलेली असते आणि आता ती त्यांना तिथे जाब विचारण्यासाठी आली जाते आणि अमृताला म्हणते, का गं पुन्हा काय खेळ चालू केलास हा नवा, जो तू मला न सांगितला, आणि तुझ्या लक्षात आहे ना आपल्या घरात गाण्याला किती विरोध आहे. आता अमृता मोनिकाला काही विचारू लागते, अगं मोनिका तू असं कोड्यामध्ये का बोलू नको असं, मला काही समजत नाही. तर आता मोनिका म्हणते, तू आता काही बोलू नको, सगळं काही माहीत असताना तू पुन्हा खोटं बोलू राहिली, आणि खोटं पण असं पक्क बोलत आहे की ज्याला काही शेंडा नाही आणि बुडूक पण नाही. आणि मित्रांनो ती म्हणते, आता आपण ओवीची ड्रॉइंग क्लासची बुक बघूया. तर ती तेवढ्यात बॅगेतून बुक काढते. तर त्यामध्ये काय मित्रांनो एका आश्चर्यदायक घटना दिसून येते. मित्रांनो या वहीमध्ये सावलीने शिकवलेली सर्व गाण्याचे राग लिहिलेले असतात जे मोनिकाच्या समोर येतात. मित्रांनो तर आता इथे ओवीचे पुन्हा भांडे फुटते. पण मित्रांनो मुलीला वाचवण्यासाठी ज्या अमृताने आणि स्वतः गाण्याला नेले नव्हते, तरी पण ती स्वतःचे नाव मध्ये गुंतवून ओवीला वाचवण्याचा प्रयत्न करते. कारण मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे ओवीच्या गाण्याचे क्लास यावेळेस स्वतः सारंगने लावलेले असतात, म्हणजे तिच्या बाबाने लावलेले असतात. कारण ते अमृताला ठाऊक पण नसतात. आणि मित्रांनो पण याबद्दल काही ठाऊक नसते तिला की ही मुलगी नेमकं कोणाबरोबर क्लासला जाते आणि तिला काय वाटते. म्हणजे कारण बबलू काका सुद्धा हिला घेऊन जातो आणि आज सुद्धा हाच हिला घेऊन आलेला आहे. म्हणजे ही मुलगी या बबलू काकाच बरोबर शक्यतो गाण्याच्या क्लासला घेऊन जात असेल. तर त्यांना आता सगळ्यांना वाचवण्यासाठी अमृता हे सगळं आपल्या स्वतःच्या अंगावर झेलून घेते. आणि मित्रांनो नेमकं आता पुढे काय घडणार आहे हे आपल्याला लवकरात लवकर कळणार आहे. आणि मित्रांनो आता इकडे अबीर खुश असतो आणि तो तिथे गाणे गात असतो. आणि आता तो गाणे गात असतो आणि म्हणत असतो, उद्या आता सिंहगडला जायचं आणि गड बघायचा. या प्रकारे तो गाणं गात असतो. आणि तेवढ्यात आता तिकडून जगन्नाथ येतो आणि जगन्नाथ म्हणतो, काय आजची स्वारी खूप आनंदी दिसते. तर अबीर म्हणतो, हो उद्या जे घडणार आहे त्याबद्दल आजच आनंद होतोय. तर जगन्नाथ म्हणतो, हो उद्या आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण उद्या आपल्या गुरुकुलचा खूप मोठा कार्यक्रम असतो, त्यामुळे आनंद तर होणारच. पण आबिर म्हणतो, मला याचा तर आनंद आहेच बाबा, पण मला अजून एक माझ्याकडे सिक्रेट आहे ज्याबद्दल मला खूपच आनंद होत आहे. तर जगन्नाथ म्हणतो, पण का रे तुझ्या बाबाला नाही सांगणार का तू हे. तर अबीर म्हणतो की उद्या माझ्या सुपर हिरोबरोबर मला सिंहगड फिरायला जायचं आहे. आणि मित्रांनो आता तेवढ्यात तिकडून काय घडते, आता नेमकं हे सगळं बोलणं सावली ऐकते. आणि मित्रांनो आता तेवढ्यात सावली तिथे येते आणि म्हणते, काय रे दरवेळेस त्या माणसाबरोबर का बाहेर फिरायला जातोस. आणि लक्षात राहू दे ज्यावेळेस अशा अनोळख्या संग मी तुला एवढ्या लांब कसं पाठवणार, नाही होऊ नाही शकत. आणि लक्षात असू दे उद्या आपल्या गुरुकुलचा कार्यक्रम आहे आणि तू बाहेर फिरायला जाणार आहे, हे मला अजिबात आवडणार नाही. आणि मित्रांनो आता या प्रकारे सावली अबीरला जाण्यासाठी नकार देते आणि तिथे उभा असते. आणि तेवढ्यात आता अबीर भरपूर दुखवतो आणि त्याला भरपूर दुःख निर्माण होतं आणि तो जेवण्यास सक्त मनाई करतो. आणि तेवढ्यात आता जगन्नाथ सावलीला म्हणतो, अगं तो कुठे आपल्या परक्या माणसांसोबत चालला आहे, तो तर आपल्या माणसांबरोबरच चालला आहे. तर आता सावली इतकी आश्चर्यदायक होते आणि मित्रांनो जगन्नाथला म्हणते, कोणते आपले जवळचे माणसं, कोणते जवळचे माणसं बाबा. तर जगन्नाथ आता प्रश्नात पडतो आणि तो गडबडत म्हणतो, अगं ते आपलेच ओवीचे बाबा आहे ना ते, आणि आपल्या अबीरचे सुपर हिरो. तर आता सावली प्रश्नात पडते की सावली विचार पडतो की नेमकं असं काय आहे त्या माणसामध्ये ज्याबरोबर आपला अबीर रोज बाहेर फिरायला जातो. आणि मित्रांनो आता अबीर तेवढ्यात म्हणतो, अगं आई तू काही काळजी करू नको, माझी शपथ हिरो माझी खूप काळजी घेतात. आणि म्हणतो, आणि मी उद्या ज्या कार्यक्रम आहे त्याच्या अगोदर मी तुला इथे येईन आणि उद्या जाण्या अगोदर मी त्यांची भेट तुझ्याशी करून देईल. आणि लक्षात राहू दे कार्यक्रम चालू होण्याआधीच मी त्यांना तुझ्यासमोर घेऊन येईल आणि मग जाईल. आणि जाऊ दे ना गं असं तो तिला म्हणत असतो. आणि जगन्नाथ पण तिला समजावायला सुरुवातच करतो. आणि मित्रांनो तेवढ्यात नेमकं आता काय होतं आहे हे बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला लगेच लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो सारंग आणि सावली आता एकत्र येणार आहे, त्यामुळे मित्रांनो पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्कीच लाईक करा. धन्यवाद.